त्याचा विषय आपलं स्वतःच नाही तर आपल्याचं कल्याण व्हावं असं म्हणून जे जीवन जगत असते ती आई लेकुराचेही येतं वाहे माऊलीचे चित्त. एवढं कोण प्रेम करतं? गुरुवर्य सद्गुरू संत सदानंद महाराजांनी करू गुरुजी सांगायचे, जिला कळतं तिलाच आई म्हणावं. पण नुसतं जिला कळतं तिला आई म्हणावं म्हणून उपयोग नाही. तर कळतं कुणाला? जिला कळ येते तिलाच कळतं. जिला कळ येत नाही तिला कसं काय कळलं आई म्हणजे काय असतं? कोण आहे? गुरुजींना एक जणांनी विचारलं, आबा गुरुजी तुमची वारी कितवी आहे? गुरुजींनी सांगितलं की 51वी वारी आहे. मग तुमचं वय किती आहे? म्हणे 50. वय 50 आणि वारी 51वी कशी काय? आश्चर्याने त्या माणसाने विचारतो. गुरुजींनी सांगितलं माझं वय 50 आहे आणि चालू वारी ती 51वी वारी आहे. आणि हे खरं आहे. माझे आई वडील आळंदी पंढरीचे वारकरी होते आणि आईच्या उदरात असताना मी पहिली वारी केली. ती पहिली वारी आणि जन्माला आल्यापासूनचं आजपर्यंत वय 50 आणि वारी 51. आईच्या उदरात केलेली पहिली वारी आणि त्यांच्या बरोबर ते आजपर्यंत वारीतच आहे आळंदी पंढरीच्या. वय 50 आणि वारी 51वी. काय विशेष असेल? बोलावं तितकं खूप गोड विषय असतो. अधिक वेळ नाही. ज्यांनी स्वतःच्या हिताचा विचार करत असताना ज्यांनी आपलं घडवलं वाढवलं ते किती काळजी घेतात. महाराज सांगतात एवढी काळजी घेणार जगाच्या पाठीवर दुसरं कोणीही नाही. आईची